मध्ये सध्या तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये आज तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि तेजस्वी घोसाळकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळात हा पक्षप्रवेश होणार आहे। तर या पक्षप्रवेशामुळे ठाकरे सेनेला एक मोठा धक्का मानला जातोय। महापालिकेच्या निवडणुका या तोंडावरती आलेल्या आहेत आणि असं असतानाच ठाकरे सेनेच्या पदाधिकारी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे सेनेच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। महिला शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या आणि याच पदाचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय। त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे सेनेला हे धक्का मानला जातोय। विधानसभा क्षेत्र याच्या 2017 ते 2022 या टर्म मध्ये असलेल्या त्यावेळेची शिवसेना आणि आता उभाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा विकास केला आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या मुंबई शहरामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा जो कायापालट केला त्यामध्ये अगदी पहिल्या 2 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देणं आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम याच्या सर्व विकासांनी प्रभावित होऊन आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो, त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि मी तेजस्वीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर 2017 मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आले होते। आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे खरं तर अमितजी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल। हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे। पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू, पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते आणि जे अभिषेक निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही
जी सीबीआयनी तपास लावत आहे संत गतीने, त्याचं